जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। खदानी माफियांनी केली रस्त्याची चाळण, दहेगाव केळझर रस्ता मृत्यूचा सापळा। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आता संताप उसळलाय। दहेगाव ते केळझर रोड अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून खदानीतील ओव्हरलोड टिप्परमुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय। किन्हाळा गावाजवळील 6 खदानींमधून दिवस रात्र धावणाऱ्या ओव्हरलोड टिप्परांनी रस्त्याची चाळण केली आहे। रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, धुळीचे ढग आणि अपघाताची मालिका सुरू असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावकऱ्यांचा आरोप आणखीन गंभीर आहे। खदानीतून कोट्यवधीचा महसूल मिळतो, पण त्या पैशातून गावाचा एक रस्ताही दुरुस्त होत नाही। दहेगाव ते केळझर या रोडवर किन्हाळा गावाजवळ 6 ते 7 खदानी आहेत आणि त्या खदानीच्या ओव्हरलोड टिप्परमुळे आमचा जो रस्ता आहे, दहेगाव केळझर रस्ता, हा एक अत्यंत दुरावस्थेत आहे। या संदर्भात आम्ही अनेक आंदोलनं केली, आम्ही निवेदनं दिली, तरी पण सरकारला जाग येत नाही। अगदी आमदार, खासदार, पालकमंत्री सगळ्यांना दिले, तरी पण कुणालाही जाग आलेली नाही। त्यामुळे की तिथला जो खदानीचा रेव्हेन्यू आहे तो कुठे जातो याकरता मी माहितीच्या अधिकारात 22/12 एक माहितीच्या अधिकारामध्ये टाकलं। त्यांनी मला जे उत्तर दिलं ते उडवाउडवीचं होतं। मी खनिकर्म विभागाला गेली, तिथे सुद्धा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही, म्हणून मी पुन्हा 16/3 माहितीच्या अधिकारात टाकलं, त्याचं मला उत्तरच मिळालेलं नाही। शेवटी मी अपील केलं मी 8 मे 2026 आणि मला काल सुनावणी करता अप्पर जिल्हाधिकारी यांनी कलेक्टर ऑफिसला बोलवलेलं होतं। माझे साधे प्रश्न आहे की जे खनिजाचं जे खदान आहे, त्या खदानीमधून निघणारी जी रॉयल्टी आहे, जो रेव्हेन्यू आहे, त्याच्या 70% हा 20 किलोमीटरच्या अंतरावरच्या परिसराच्या विकासाकरता वापरण्यात येतो। मग अशा वेळेला तो रेव्हेन्यू जातो कुठे? कारण त्यांनी सुद्धा सांगितलं, खनिकर्म विभागातल्या ऑफिसरनी सुद्धा सांगितलं की हा रेव्हेन्यू हा गावाच्या उत्कर्षासाठी असतो, रोड आहे, रस्ते आहे, शिक्षण, पाणी, आरोग्य यासाठी असतो। मग आमचं गाव यापासून वंचित का? रॉयल्टीचा पैसा जातो कुठे, असा थेट सवाल आता प्रशासनाला विचारला जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 8 ते 10 वर्षापासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे। धुळीमुळे किन्हाळा परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे, तर ओव्हरलोड टिप्परमधून पडणाऱ्या दगडांमुळे अनेकांचं जीवन धोक्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे माहिती अधिकारातून वारंवार माहिती मागूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही। अर्चना भोमले यांनी थेट खनिकर्म विभाग आणि प्रशासनाला सवाल विचारल्यानंतर हे केवळ उडवाउडवीचे उत्तरं मिळाल्याचा आरोप करण्यात आला। आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली, मात्र यावेळीही स्पष्ट उत्तरे मिळाली नाही। 4 दिवसांनी माहिती देतो असे सांगून पुन्हा वेळ मारून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान समृद्धी महामार्गासाठी पैसा आहे, मोठमोठ्या प्रकल्पासाठी निधी आहे, पण गावाच्या 5 किलोमीटर रस्त्यासाठी पैसा नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। आता प्रशासन खरोखर कारवाई करणार की पुन्हा एकदा आश्वासनाची धूळफेक होणार, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।